हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 7 जून 2026, शालिवाहन शके 1948 संवत्सर पराभव अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास अधिक ज्येष्ठ पक्ष कृष्ण तिथी. मित्रांनो, आजची सप्तमी तिथी आहे. उद्या पहाटे 3 वाजून 25 मिनिटांनंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो धनिष्ठा नक्षत्र आहे. सकाळी 7 वाजून 56 मिनिटांनंतर शततारका नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वैधृती योग आहे. सकाळी 10 वाजून 2 मिनिटांनंतर विष्कंभ योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. दुपारी 3 वाजून 9 मिनिटांनंतर भवकरणाला सुरुवात होईल. आणि उद्या पहाटे 3 वाजून 25 मिनिटांनंतर बालवकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र कुंभ राशीत, गुरु कर्क राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर कृपया त्यांनी आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ असेल तर आपल्याला शनी देवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे सूर्योदय सकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी असणार. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभूराय प्रवर्तमानसिद्ध ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके 1948 प्रभावाती षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरी उत्तरेने ग्रीष्म ऋतू अधिक ज्येष्ठ मासे कृष्ण पक्षे भानुवासरे धनिष्ठा नक्षत्रे वैधृत्री योगे विष्टीकरणे सप्तमी शुभतिथो वीरगोत्रात उत्पन्न में कडप्पा मोपात दुरितक्षेद्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर पितृत्व विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी जवळच्या निर्वाणाच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7 वाजून 56 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, या अधिक ज्येष्ठ मासातील मुहूर्त आपल्याला हवे असतील तर त्यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता. त्याची लिंक या ठिकाणी दिलेली आहे. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार. पंचांग शुद्धी नाही. मित्रांनो, दिनविशेषमध्ये सकाळी 7 वाजून 56 मिनिटांपर्यंत भद्रा योग असणार आहे. हा अशुभ योग आहे, राहूच्या अंडर येणारा. त्यामुळे शक्यतो आपण या वेळेपर्यंत महत्वाची किंवा विशेष कामे करू नका. रेग्युलर कामे करा, जेणेकरून आपल्याला अपयश प्राप्त होणार नाही. भानुसप्तमी आहे. मित्रांनो, रविवारी जर सप्तमी आली तर ती भानुसप्तमी म्हणून आपल्याला साजरी करायची असते. तर या दिवशी नक्कीच आपण सूर्यदेवतेची सेवा करायची आहे. सुरुवातीला सूर्यदेवा उगवत्या सूर्याला आपल्याला गायत्री मंत्राने अर्घ्य द्यायचा आहे. मित्रांनो, त्यानंतर आपण सूर्यासंबंधित धार्मिक साहित्य वाचू शकता, पठण करू शकता. मित्रांनो, मंत्र जप करू शकता. मित्रांनो, यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तोही आपण पाहू शकता शॉर्टमध्ये. सप्तमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असतील
तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपल्या जीवन अधिक सुखमयपणे मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर उद्या पहाटे 3:25 हजर आहे. यामध्ये आपण जे काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करा ते कंटिन्यू करा मित्रांनो. मध्ये जर बंद पडले, खंडितपणा आला तर आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो. तेव्हा सुरू करण्याआधीच विचार करूनच ते सुरू करावा. राहू काळ 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे, अर्थात दुपारी. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार, आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा कृपा करून आपण या 1.5 तासाच्या काळात देखील महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे जे आहेत तीच करावी, जेणेकरून आपल्याला अपयश प्राप्त होणार आहे. मित्रांनो, आजच्या पंचांगातील टिप्स अशी आहे की आपल्या देवघरात केवळ 2 ते 3 पायऱ्या असाव्यात. पहिल्या पायरीवर श्री गणेश, दुसऱ्या पायरीवर कुळदेवता, तर तिसऱ्या पायरीवर गुरु आणि किंवा इष्टदेव ठेवला तरी चालतो मित्रांनो. गुरु मात्र आपल्याला सर्वात शेवटी ठेवायचा आहे. कारण कुठलीही पूजा करताना आपण ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री कुलदेवताय नमः, ओम श्री गुरुदेवताय नमः, ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नमः, या पद्धतीनेच आपल्याला या पायऱ्यांवर मान्य करायची आहे देवतांची. धन्यवाद मित्रांनो. आजचा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब, मित्र, परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.